महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम. बैला बैलांना फुटते गाय घाम. याला खाली ते असणं दरबारी कुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार. कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. तितक्यात अचानक एक सरदार उठला. बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नाम त्याचं अफजल खान. हे नाम त्याचं अफजल खान. जिथं जागता जणू सैतानं. खान बोलला छाती ठोकून. शुभाला टाकतो चिडून. मरहबा सुभानअल्लाह. कौतिक झाले दरबारचे. खान निघाला मोठ्या गर्दीत. त्याचं घोड जळ पायगळ. पग पाटालही गठळ. अंगी 10 हत्तीचं बळ. पाहणारा कापडला वाटेत भेटेल त्याला चिडी. हेच खाण्याची सेना निघाली. गावं लुटली. देवळं उद्ध्वस्त केली. आया बहिणींची तुटली. कोण रोखणार हे नादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडे निजाम, इकडे मोगल, पलीकडे इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. राजाची सेना उठभर. खानाला कसा झोपणार. काय लढवा हुनणार. चिंतेचं पस्त सरदार. पण आईची जाऊ काय म्हणाल्या. शिवबा तुम्ही केवळ आमचा पुत्रच नव्हे तर अवघ्या मराठी जनाचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहतर. परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी लोकांचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा गनिमाला कसा ठेवावा. डोक्या करणी कावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा. खानाला हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी शिवाजी राजाच्या करमणुकीची. त्याच नाही जाणीव शक्तीची. त्याच नाही जाणीव शक्तीची. गैरगाणी कल्पना युक्तीची. हरी गैरगाणी कल्पना युक्तीची. हरी. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शान्याना उभारला होता. भेटीसाठी खान उभारला. भेटीसाठी खान उभारला. नक्षीदार शान्याला. नक्षीदार शान्याला. आणि अशा या शान्यालाच खान दौलत डुलत आला. खान दौलत डुलत आला. सैयदपंड राजसंगतीला. सैयदपंड राजसंगतीला. शिवबाच्या संगती महाला. शिवबाच्या संगती महाला. बरं का. जीवा महाला नावाचा एक डोंबारी होता. नंतरना होता जीवा. म्हणून शिवा. शिवबाच्या संगती महाला. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ आओ शिवाजी आओ. हमारे गले लग जाओ. आओ. खान हाक मारितो हसरी. खान हाक मारितो हसरी. रोखून नजर कैरी. जिरा जिरा पण आपला राजा पण काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता. राजा भोर पात त्याची नारी. राजा भोर पात त्याची नारी. चालची त्याची सावध धारी. जिरा जिरा खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मानला. खानदाभिमान मानला. कटरीचा मार्जन केला. कटरीचा मार्जन केला. खरखर आवाज झाला. खरखर आवाज झाला. चिलपत होताय अंगाला. चिलपत होताय अंगाला. खानाचा मार पुकारला. पडला. तितक्यात महाराजांनी पोटामध्ये पिछवाट केला. पोटामध्ये पिछवाट केला. वाघनखांचा मारा केला. वाघनखांचा मारा केला. पोटाला तडा केला. खानाचा पुतळा बाहेर आला. बाहेर प्रतापगड जावले.
गुलामीची हो वाट लागली गुलामीची हो वाट मराठी शाहीचा मांडला थाट जी